बारामती तालुक्यातील गुळुमकर वस्ती येथे एक घटना घडलेली आहे. कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अशातच महावितरणचा भोंगळकार मार्ग देखील समोर आलेला आहे. ही घटना अशी आहे की या ठिकाणी काही मेंढ्या चरण्यासाठी मेंढपाळ घेऊन येत होते आणि त्यावेळेस येथील जी उघड्यावर पडलेली लाईन आहे याला करंटचा प्रवाह आला आणि काही मेंढ्यांना करंट लागला. त्यानंतर त्या मेंढपाळाचे मालक आणि तो लहान मुलगा त्यांना वाचवण्यासाठी गेला असता त्यांना देखील करंट बसल्याचं त्या ठिकाणी समोर आलेलं आहे. परंतु ही घटना घडल्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवलेलं आहे. आपल्यासोबत स्वतः मेंढपाळ आहेत. काय सांगाल, नेमकी काय घटना घडली होती? काय झालं, मी फलटारांकडून बकरी घेऊन येत होतो. आम्ही गुळुमकर वस्ती इथं ती लाईन सगळी उघडी होती. उघडी असल्यामुळं आमच्या बकऱ्या सगळ्या चिकटल्या इथं. हे सगळं दुर्लक्ष झालंय. 15-16 बकऱ्या चिकटल्या, त्यातली 2 मेल्या. त्यात मी बी चिकटलो, माझा मुलगा चिकटला. इथल्या ठाईक लोकांनी आम्हाला त्यातनं वाचवलं. काय नेमकी तुमची आता मागणी काय आहे? मागचे आता हे काय आमच्या ते शासनाकडून आम्हाला काय वायरमॅन यांच्याकडून काय आम्हाला ती मदत मिळली पाहिजे. जो 10 वर्षाचा चिमुकला याच्यामधून वाचलेला आहे तो आपल्या सोबत आहे. बाळा, नेमकी काय घटना घडली होती? तू त्या ठिकाणी समक्ष होता. मी तिकडून येत होतो तर मला बकरं तडफडत दिसलं. मी तिकडे जाणार होतो, इथं आलो, माझ्या पायाला मुंगे आले. मग नंतर ती 2 स्थानिक लोक आली, त्यांनी मला ओढून बाहेर काढलं आणि पप्पाला काढलं आधी. मग काही ज्या स्थानिकांनी त्यांना वाचवलं ते स्थानिक आपल्या सोबत आहेत. यांनी देखील महावितरणला पाठपुरावा केला होता, परंतु महावितरणने याच्यावरती कोणतीही ऍक्शन घेतली नव्हती. काय सांगाल, काय नेमकी घटना घडली होती? तुम्ही त्या ठिकाणी समक्ष होता आणि कसा त्यांचा जीव वाचवला? इथं सगळा कालवा गोंधळ चाललेला. बकऱ्यांचा आवाज येत होता, कुत्र्यांचा आवाज येत होता आणि त्या 2 त्या लहान मुलाचा आणि वडिलांचा वडरल्याचा आवाज येत होता. मग आम्ही 2 जण आलो. आल्याच्या नंतर बघितलं इथं की सगळ्यांना शॉक लागलाय, करंट लागलेला आहे. सगळ्या अशा तडपडत होत्या. एक 15 ते 20 बकरी अशा तडपडत होत्या. त्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही या छोट्या मुलाला बाहेर काढलं त्यातून, नाही का, छोट्या मुलाला बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर ना त्याच्या वडिलाला बाहेर काढलं. मग आम्ही पहिल्यांदा वायरमॅनला फोन केला की तुम्ही पहिलं इथं या, असं असं झालंय. ते म्हणले आम्ही घटनास्थळी येतो. त्यांना म्हणलं आधी लाईन बंद करा, त्याच्यानंतर इकडे या. लाईन त्यांचा जीव वाचवण्याला तुम्हाला काही धोका पोचण्याचा शक्यता निर्माण होते, पण आता आम्हाला आमच्या समोर असं झालंय तर आम्ही नाही ना असं करू शकत की आपण बघतो एखाद्याचा जीव चाललाय समोर माझ्या. आम्ही दोघांच्या समोर असे त्यांचा तडपडत होते. स्थानिक म्हणून नेमकी तुमच्याला काय मागणी? आमच्या स्थानिक म्हणून आमची मागणी की हे जे उघड्यावर जे केबल पडले ते बुजवून टाकावं. जे अजून 2-3 इथं धोकादायक जागा आहेत त्या त्यांनी महावितरणनी व्यवस्थित कराव्यात, एवढीच मागणी आहे आमची. आणि इथं लक्ष दिलं पाहिजे. या रोडकर कोणाचं लक्ष नसतं पहिलं तर. आपल्या सोबत अजून एक स्थानिक नागरिक आहेत. काय सांगाल, नेमकी ज्यावेळेस घटना घडली होती त्यावेळेस नेमकं तुम्ही कुठं होता? मी समोर, माझं समोर घर आहे. त्या घरातून मी बघितलं तर यांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता. मी बाहेर आलो तर बघितलं तर त्याचा मुलगा आणि त्याचे पप्पा दोघांना करंट लागला होता आणि त्या बाकीच्या मेंढ्यांना बी करंट लागला होता. तर मी त्या आधी त्या पोराला आम्ही बाहेर काढलं आणि त्या पप्पांना बाहेर काढलं आणि नंतर त्या मेंढ्यांना हे परत वाचवायला चालले होते. त्याला दोघांना धरलं आम्ही. मग त्या दोघांना धरल्यावर मग ते यांना म्हटलं थांबा आपण लाईट बंद करायला लावू. आम्ही लाईट बंद करायला लावली. वायरमॅनला फोन लावला. त्या 10 मिनिटांनंतर वायरमॅनने लाईट बंद केली. त्यानंतर आम्ही त्या मेंढ्यांना बी बाहेर काढलं आणि त्या दोघांना बी सुटका व्यवस्थित बाहेर करून घेतली. आपण पाहू शकता या ठिकाणी जी मेंढी आणि जे कुत्र यामध्ये मेलेलं आहे, मृत्युमुखी पडलेलं आहे, ते त्या ठिकाणी समोर पडलेलं आहे आणि जी उघड्यावरती केबल पडलेली आहे ती देखील त्या ठिकाणी दिसते आहे. यामुळे ज्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांमुळे ही घटना घडलेली आहे, संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सह मी अनिकेत कांबळे, नव महाराष्ट्र न्यूज, बारामती.